मी एका फेलोशिपला 1 वर्ष अमेरिकेला गेले होते. तिथले मी 6 पोलीस संस्थाबरोबर काम केलं आणि इंटरपोल DC म्हणजे इंटरपोल वॉशिंग्टन DC मध्ये जी त्यांची संस्था आहे त्यांच्याबरोबर काम केलं. तर आपल्याला असं वाटतं की ते फार हार्डवर्किंग आहेत. तर कारण मी 1 वर्ष त्यांच्याबरोबर होते. 40 तास एक आठवड्यात काम करणार. 41वा तास काम केला तर ते ओव्हरटाईम मागणार. आणि पण जो त्यांचा प्लस पॉइंट होता की इन 2001ला जेव्हा मी गेले सर्व काम ऑलरेडी इंटरनेटवर त्यांचं मीन्स ऑफ कम्युनिकेशन त्यांचे फार चांगले होते. काही वेळ रात्री जेव्हा मी पेट्रोलिंगला जातो त्यांच्याबरोबर मी जात असायचे तर कोणी त्यांना सस्पेक्ट दिसलं तर ते सस्पेक्टला थांबून विचारणार तुझं नाव सांग आणि डेट ऑफ बर्थ सांग. आणि प्रत्येक पेट्रोलिंग व्हेकलमध्ये 2001मध्ये लॅपटॉप होते. त्या लॅपटॉपमध्ये त्याचं नाव आणि डेट ऑफ बर्थ घातली की त्याचा अख्खा रेकॉर्ड लॅपटॉपवर येत होता. सो आय पर्सनली फील की हार्डवर्किंगमध्ये दोघे एकच सारखे आहेत. परंतु टेक्नॉलॉजिकली जो अमेरिका आहे आणि अमेरिकन पोलीस आहे ती एवढी ॲडव्हान्स्ड आहे की आज 2013मध्ये सुद्धा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेलो नाही. सो अनदर मेसेज फॉर ऑल यूथ की वी शुड ट्राय की गव्हर्नन्स शुड बिकम मोर IT फ्रेंडली आणि मोर टेक्नॉलॉजी फ्रेंडली. किती ठिकाणी आम्ही स्टुडंट्सची मदत घेतो. आमचे जे स्वतःचे ITचे जे छोटे छोटे प्रोजेक्ट्स आहेत बिकॉज तुम्ही जे यूथ आहात यू आर मोर टेक्नॉलॉजी फ्रेंडली आणि मोर फास्ट इन रिॲक्शन ऑल्सो. आपला जो पुणे पोलीसचा ITचा जो हे आहे सेल आहे त्यामध्ये भरपूर लोक जे आहेत यंग मुलं मदतीला येतात. COEPचे मुलाने आमच्या वेबसाईट तयार केलं होतं. अगेन अनदर फोरम वेअर वी कॅन कोलॅबोरेट सिटीजन्स, स्पेशली यंग सिटीजन्स अँड गव्हर्नमेंट.